सनातन शास्त्र या आपल्या आजच्या सखोल चर्चेत सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका योद्ध्याबद्दल बोलणार आहोत ज्याच्याबद्दल पिढ्यानपिढ्या सर्वांनाच प्रचंड आकर्षण, कुतूहल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक प्रकारची खोल सहानुभूती वाटत आली आहे. तो योद्धा म्हणजे कर्ण. नक्कीच. कर्णाबद्दल बोलताना एक वेगळीच उत्सुकता असते. हो ना, पण आजची ही चर्चा केवळ जुन्या कथांची उजळणी नक्कीच नाहीये. आपण आपले सर्व स्रोत म्हणजे महर्षी व्यासांचं मूळ महाभारत, त्यावर झालेले विविध अभ्यास आणि आधुनिक जीवनमूल्य हे सगळं एकत्र करून काही आश्चर्यकारक सत्य उलगडणार आहोत. आपले ध्येय आहे प्राचीन वैदिक शहाणपण आजच्या आधुनिक जीवनाशी जोडणे. अगदी बरोबर. आणि या सखोल चर्चेच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट करणं मला गरजेचं वाटतं. कोणती? महाभारतातील मूळ कर्ण आणि आजच्या टीव्ही सिरियल, कादंबऱ्या किंवा सिनेमांमधील कर्ण यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. समाजात सहसा कर्णाला एक बळी पडलेला हिरो मानला जातो, ज्याच्यावर कायम अन्याय झाला, जो फक्त परिस्थितीचा शिकार झाला. हो, अगदी तसंच दाखवतात. खरंय. पण महर्षी व्यासांची मूळ कथा यापेक्षा खूप वेगळी, अधिक गुंतागुंतीची आणि मानवी स्वभावाच्या गडद छटा दाखवणारी आहे. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. मूळ महाभारतातला कर्ण नेमका कसा होता आणि आजच्या सामान्य माणसाला त्याच्या प्रवासातून काय शिकायला मिळते. कारण जेव्हा कर्णाचा विचार होतो तेव्हा डोळ्यासमोर एक अत्यंत दानशूर, प्रामाणिक आणि कायम नशिबाचा फटका बसलेला योद्धा उभा राहतो. समाजात त्याच्याबद्दल एक हळवा कोपरा आहे. पण महर्षी व्यासांनी रेखाटलेला कर्ण या लोकप्रिय प्रतिमेपेक्षा इतका वेगळा कसा काय असू शकतो? म्हणजे बघा, आधुनिक माध्यमे किंवा अलीकडच्या काळातील साहित्य अनेकदा कर्णाला एक परिपूर्ण पण दुर्दैवी नायक म्हणून रंगवतात. तिथे त्याच्यावर झालेल्या जातीभेदावर, त्याच्या गरिबीवर जास्त भर दिला जातो. हो, ते तर आपण नेहमीच पाहतो. आणि त्याची दानशूरता आणि दुर्योधनावरील निष्ठा यांना सर्वोच्च सद्गुण मानले जाते. ह्या प्रक्रियेत काय होतं की त्याच्या अत्यंत कठोर आणि क्रूर कृती अतिशय मवाळ करून किंवा परिस्थितीचा नाईलाज म्हणून दाखवल्या जातात. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्याच्या क्रूर कृती लपवल्या जातात. अगदी तसंच. पण महर्षी व्यासांनी त्याचे दोष अजिबात लपवलेले नाहीत. व्यासांचा कर्ण अत्यंत कुशाग्र, अभिमानी आणि काही वेळा अत्यंत विखारी आहे. तो शूर आणि दानशूर नक्कीच आहे, पण त्याच वेळी तो अनेक चुकीच्या आणि अमानवीय गोष्टींमध्ये हिरिरीने, स्वतःच्या इच्छेने सहभागी होता. पण एक सेकंड, आपण म्हणतोय की तो क्रूर किंवा विखारी होता, पण जेव्हा संपूर्ण समाज एखाद्याला त्याच्या जन्मावरून सतत नाकारतो तेव्हा तो राग बाहेर पडणं स्वाभाविक नाही का? हा एक अतिशय वास्त प्रश्न आहे. म्हणजे त्याला पूर्णपणे चुकीचे कसे ठरवता येईल? जर कर्णाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याची सुरुवातच मुळी नाकारल्या जाण्यापासून होते. तो जन्मतःच दैवी कवचकुंडली घेऊन आला होता, तरीही त्याला एका पेटीत ठेवून नदीत सोडून दिले जाते. एका अर्थाने त्याचे संपूर्ण आयुष्यच स्वतःची ओळख स्थापित करण्याच्या संघर्षात गेले ना? त्याची ती वेदना पूर्णपणे खरी होती. त्याची खरी लढाई गरिबीशी नव्हती, तर ओळखीच्या अभावाशी किंवा ज्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस म्हणतो त्याशी होती. रंगभूमीवरील तो प्रसिद्ध प्रसंग आठवून पहा. तो धनुर्विद्येच्या स्पर्धेचा प्रसंग. अगदी तोच. जेव्हा धनुर्विद्येच्या स्पर्धेत त्याने अर्जुनाच्या बरोबरीने कौशल्य दाखवले आणि त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले, तेव्हा कृपाचार्यांनी त्याला त्याचे कुळ विचारून अपमानित केले. ते खूपच अपमानास्पद होतं. तरी समाजाच्या त्या कठोर प्रश्नांनी त्याच्या मनावर कायमचा घाव घातला. आणि नेमक्या त्याच क्षणी जेव्हा संपूर्ण प्रस्थापित समाज त्याला नाकारत होता, तेव्हा दुर्योधन पुढे येतो आणि तो त्याला अंगदेशाचा राजा बनवतो. अगदी बरोबर. त्या एका क्षणी दुर्योधनाने त्याला तो सन्मान दिला ज्यासाठी तो आयुष्यभर आसुसला होता. मग इथेच तर खरा प्रश्न उभा राहतो. समाजाच्या त्या एका कृतीने त्याला कायमचे दुर्योधनाच्या बाजूने उभे केले. दुर्योधनाने त्याला त्या अपमानाच्या खाईतून बाहेर काढले. मग त्याने दुर्योधनाशी आयुष्यभर एकनिष्ठ राहणे हे एका अर्थाने योग्यच नाही का? इथेच तर गल्लत होते. व्यासांना कर्णाला पूर्णपणे खलनायक ठरवायचे नाहीये, पण त्यांना त्याचे अंधानुकरणही नकोय. द्यूतसधेत जेव्हा द्रौपदीला फरफटत आणले जाते तेव्हा कर्णाची भूमिका काय होती? आधुनिक कथांमध्ये तर तो या कृतींबद्दल नंतर पश्चाताप करताना किंवा गप्प उभा असलेला दाखवला जातो. खरंय, पण मूळ ग्रंथात तसं नाहीये.
मूळ ग्रंथात त्याने जाणीवपूर्वक द्रौपदीच्या अपमानाला प्रोत्साहन दिले होते. दुःशासनाला द्रौपदीची वस्त्रे हरण करण्याची चिथावणी देणारं कर्णच होता. बापरे, हे तर खूपच धक्कादायक आहे. होय, त्याने भर सभेत द्रौपदीला दासी म्हटले आणि जिचे 5 पती आहेत ती वेश्याच असते, तिने आता दुसरा पती निवडावा, असे अत्यंत जळजळीत शब्द वापरले. म्हणजे हा केवळ परिस्थितीचा बळी असलेला माणूस नव्हता. अजिबात नाही. तो स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एका स्त्रीच्या विटंबनेचा आनंद घेणारा दुखावणारा अहंकार होता. हे खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. म्हणजे त्याच्या या कृतींमागे केवळ नाईलाज नव्हता, तर त्याचा स्वतःचा सक्रिय सहभाग होता. पण मग युद्धाच्या वेळेस काय? अभिमन्यूच्या वधाच्या वेळीही तो नाईलाजाने युद्ध करत होता, असेच अनेकदा ऐकायला मिळते. तिथेही व्यासांची नोंद अतिशय स्पष्ट आहे. चक्रव्यूहात जेव्हा एकटा अभिमन्यू सर्व कौरव महारथींना भारी पडत होता, तेव्हा त्याला कसे थांबवायचे हे कोणालाच समजत नव्हते. त्यावेळी अभिमन्यूला पाठीमागून बाण मारून त्याचे धनुष्य तोडण्याची कुरापत कर्णानेच काढली होती. एका निशस्त्र आणि एकट्या योद्ध्यावर पाठीमागून वार करणे हा युद्धाच्या नियमांचा थेट भंग होता. कर्ण तिथे फक्त आज्ञा पाळत नव्हता, तर तो रणनीती बनवण्यात आघाडीवर होता. हे ऐकल्यावर कर्णाची प्रतिमा पूर्णपणे वेगळीच दिसते. पण जर त्याला सन्मानच हवा होता, तर युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने त्याला एक खूप मोठी ऑफर दिली होती ना, त्याचा इथे काय संबंध येतो? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर महाभारताच्या युद्धाआधी भगवान श्रीकृष्णांनी कर्णाची भेट घेतली होती. त्यांनी कर्णाला त्याचे मूळ सत्य सांगितले की तो कुंतीचा सर्वात मोठा मुलगा म्हणजे ज्येष्ठ पांडव आहे. हो, तो प्रसंग खूपच नाट्यमय आहे. नक्कीच. श्रीकृष्णांनी त्याला युद्ध टाळण्यासाठी एक अभूतपूर्व प्रस्ताव दिला. त्यांनी सांगितले की जर तू पांडवांच्या बाजूने आलास तर तू चक्रवर्ती सम्राट बनशील, 5ही पांडव तुझे पाय चेपतील, स्वतः द्रौपदी तुझी राणी असेल. म्हणजे ज्या सन्मानासाठी, ज्या ओळखीसाठी कर्ण आयुष्यभर तडपडत होता, ती ओळख आणि तो सन्मान श्रीकृष्णांनी अक्षरशः एका ताटात सजवून त्याच्यासमोर ठेवला होता. अगदी तसंच. मग एवढी मोठी ऑफर असूनही कर्णाने ती का नाकारली असेल? जर त्याला फक्त राज्य किंवा सन्मानच हवा होता, तर त्यांनी ती ऑफर स्वीकारायला हवी होती. कारण तोपर्यंत करण्यासाठी कृतज्ञता किंवा वैयक्तिक निष्ठा ही वैश्विक धर्मापेक्षा मोठी झाली होती. त्याने श्रीकृष्णांना उत्तर दिले की मला माहीत आहे की विजय सत्याचाच होणार आहे आणि कौरवांचा नाश अटळ आहे. पण जेव्हा संपूर्ण जगाने मला नाकारले तेव्हा दुर्योधनाने मला जवळ केले. आता जेव्हा त्याच्यावर मृत्यूचं संकट घोंगावत आहे तेव्हा मी त्याला सोडून गेलो तर जग मला विश्वासघाती म्हणेल. कर्णाचा हा निर्णय वरवर पाहता खूप उदात्त वाटतो. व्यासांनी हेच अत्यंत स्पष्टपणे मांडले आहे की कर्णाचा हा निर्णय नैतिक श्रेष्ठतेचा नव्हता, तर वैयक्तिक निष्ठेला सत्यापेक्षा जास्त महत्त्व देण्याचा होता. त्याला स्वतःच्या प्रतिमेची इतकी काळजी होती की त्यासाठी त्याने संपूर्ण जगाच्या विनाशाला मूक संमती दिली. हीच त्याची खरी शोकांतिका आहे. महाभारताच्या रणांगणावरून जर आपण आजच्या आधुनिक जगात आलो तर यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या काळातही असे अनेक प्रसंग येतात. नक्कीच. समजा आपण ऑफिसमध्ये खूप कौशल्यवान आहोत, आपले टॅलेंट वादातीत आहे, पण आपल्याला योग्य ती बढती मिळत नाही किंवा वारंवार आपल्याकडे दुर्लक्ष होते. अशावेळी आपणही कर्णासारखेच रागीट आणि मला या जगाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आहे या भावनेने भरून जातो. आपले कौशल्य आणि आपल्या आतल्या जखमा यांचा हा संघर्ष आजच्या जगातही तितकाच खरा आहे. आजच्या कॉर्पोरेट जगाचे किंवा सामाजिक जीवनाचे हे अत्यंत चपखल उदाहरण आहे. कर्णाचं जीवन आपल्याला एक कठोर सत्य शिकवते की जर तुमची ओळख फक्त इतरांना चुकीचं सिद्ध करण्यावर आधारित असेल तर तुमचे निर्णय नेहमी भावनिक, आक्रस्ताळे आणि अंतिमतः चुकीचे असतील. म्हणजे टॅलेंट असूनही उपयोग नाही. कौशल्य भरपूर असूनही जर आतमध्ये कटुता असेल तर माणूस स्वतःच्या प्रगतीपेक्षा इतरांच्या विनाशात जास्त रस घेऊ लागतो. आपली ओळख जर भूतकाळातील अपमानावर उभी असेल तर आपण नेहमी बाहेरच्या जगाकडून मान्यतेची किंवा पोचपावतीची अपेक्षा करत राहतो. खरंय. कर्णाने आपले संपूर्ण आयुष्य इतरांना, विशेषतः अर्जुनाला, कमी लेखण्यात आणि स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यात घालवले. पण या प्रक्रियेत त्याने स्वतःच्याच नैतिकतेचा बळी दिला. पण मला इथे एक शंका आहे. कृतज्ञ असणं चुकीचे आहे का? दुर्योधनाने त्याला सर्वात कठीण काळात मदत केली होती. मग त्याने दुर्योधनाला साथ देणे हे एका मित्राचं कर्तव्य नव्हते का? आधुनिक जगातही आपण बघतो की लोक आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तीशी एकनिष्ठ राहतात आणि त्याला एक चांगला गुण मानलं जाते.
कृतज्ञता ही नक्कीच खूप पवित्र भावना आहे, पण चुकीच्या कामात साथ देणे हा धर्म नाही. आजच्या जगात एखाद्या भ्रष्ट नेत्याला फक्त त्याने आपली कधीतरी वैयक्तिक मदत केली म्हणून डोळे झाकून पाठिंबा देणे, हो, किंवा एखाद्या अत्यंत चुकीच्या लोकांशी वाईट वागणाऱ्या कंपनीत फक्त त्यांनी आपल्याला पहिली नोकरी दिली म्हणून तिथेच अडकून राहणे आणि त्यांच्या चुकीच्या कामात भागीदार होणे, हे करणंच चुकीसारखे आहे. म्हणजे निष्ठा आंधळी नसावी. बरोबर. वैयक्तिक कृतज्ञता किंवा ज्याला आपण कुलधर्म म्हणू शकतो, ती कधीही सनातन धर्म किंवा वैश्विक नीतिमत्तेच्या वर असू शकत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी प्रामाणिक राहू शकता, पण जेव्हा ती व्यक्ती पूर्ण समाजाचा विनाश करत असते, तेव्हा तुमची निष्ठा ही तुमचा आणि समाजाचा विनाश ओढावून आणते. नोकरी किंवा निष्ठेचा मुद्दा तर समजला, पण कर्णाच्या त्या प्रसिद्ध दानशूरतेचं काय? लोकांनी तर त्याला दानशूर कर्ण ही पदवी दिली आहे. हो, ते तर आपण वारंवार ऐकतो. त्याने स्वतःचे प्राण वाचवणारे नैसर्गिक कवच कुंडलेही एका ब्राह्मणाला दान केले, जे साक्षात इंद्राने मागितले होते. मग एवढी मोठी दातृत्व भावना असूनही तो चुकीचा कसा ठरतो? दान करण्याने माणसाचे पाप थोडे तरी धुतले जात नाही का? हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे, आणि इथेच कर्णाचे खरे मूल्यमापन होते. होय, तो अफाट दानशूर होता. पहाटे सूर्यपूजेनंतर जो कोणी त्याच्याकडे काहीही मागेल, तो त्याला रिक्त हाताने परत पाठवत नसे. त्याचे हे दातृत्व वादातीत होते. मग प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम इथे येतो की केवळ दान केल्याने किंवा वैयक्तिक पातळीवर चांगले असल्याने तुमचे सार्वजनिक जीवनातील चुकीचे कर्म पुसले जात नाही. आधुनिक काळात आपण अनेकदा बघतो की काही लोक भरपूर देणग्या देतात, शाळा रुग्णालये बांधतात, आणि त्याच वेळी त्यांचा मूळ व्यवसाय हा लोकांची फसवणूक करणारा किंवा पर्यावरणाचा नाश करणारा असतो. अगदी तसंच. फक्त आर्थिक दान करणे किंवा वैयक्तिक पातळीवर चांगले असणे म्हणजे खऱ्या अर्थाने धर्म नव्हे. म्हणजे दानशूरपणा हा अन्यायावरील पांघरूण ठरू शकत नाही. अगदी बरोबर. जसे संगीतात एखादे वाद्य कितीही महागडे असले तरी त्यावर योग्य सूर लावणे महत्वाचे असते, तसे जीवनात कितीही कौशल्य किंवा संपत्ती असली तरी योग्य मार्गाची निवड करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने धर्म पाळणे होय. खूपच सुंदर उदाहरण दिलं. कर्णाने आपले प्राण वाचवणारे कवचकुंडल दान केले, हे त्याचे मोठेपण आहे. पण त्याच कर्णाने जेव्हा एका असहाय्य स्त्रीच्या, द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी चिथावणी दिली, तेव्हा त्याचे ते सर्व दानशूरपणाचे पुण्य शून्य झाले. चांगल्या कृत्यांची बेरीज करून वाईट कृत्यांची वजाबाकी करता येत नाही. प्रत्येक कर्माचा हिशोब वेगळा असतो. या सर्व विवेचनावरून मला असं वाटतंय की कर्णाचा स्वतःच्या सन्मानाचा आणि अहंकाराचा खूप मोठा गोंधळ उडाला होता. अनेकदा तो स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असायचा. बरोबर. मला माझी किंमत माहिती आहे म्हणजेच आत्मसन्मान, आणि मी कोणत्याही थराला जाऊन स्वतःला सिद्ध करेन म्हणजेच अहंकार, यात खूप पुसटशी रेषा असते. कर्णाच्या बाबतीत त्याचा अहंकार त्याच्या आत्मसन्मानावर वरचढ ठरला. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे अधिक स्पष्ट होते. आध्यात्मिक दृष्टिकोन तो कसा? वेदांताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कर्ण हा असा एक आत्मा आहे जो आपले मूळ दैवी रूप विसरला आहे. तो स्वतःला केवळ एक रथ हाकणाऱ्याचा मुलगा किंवा सूतपुत्र मानतो आणि नंतर दुर्योधनाने दिलेली अंगराज ही पदवी हीच आपली खरी ओळख मानतो. तो त्या पलीकडचे अंतिम सत्य म्हणजेच ब्रह्म जाणून घेण्याऐवजी बाह्य जगाकडून, समाजाकडून सतत मान्यतेची अपेक्षा करत राहतो. जोपर्यंत माणूस स्वतःला शरीराच्या किंवा समाजाने दिलेल्या टॅगच्या मर्यादेत पाहतो, तोपर्यंत तो दुःखीच राहतो. हे खूपच रिलेट करण्यासारखे आहे. म्हणजे आपणही अनेकदा आपले जुने ऋणानुबंध आणि भूतकाळातील कटू अनुभव इतके घट्ट धरून ठेवतो की आपण खऱ्या ध्यानापासून दूर जातो. आपण स्वतःला आपल्या भूतकाळातील अपयशांनी किंवा लोकांनी दिलेल्या वागणुकीनी मोजत राहतो. अगदी तंतोतंत. आपण समाजात पाहतो की लोक देवळात जातात, तासनतास मंत्र म्हणतात, ध्यान किंवा योग करण्याचा प्रयत्न करतात, पण जोपर्यंत आपल्या मनातील कटुता जात नाही, जोपर्यंत आपण भूतकाळातील अपमानाचे ओझे फेकून देत नाही, तोपर्यंत आपल्याला खरी शांती मिळत नाही. म्हणजे बाह्य कर्मकांडापेक्षा आतली शुद्धी जास्त महत्वाची आहे. नक्कीच. भगवान श्रीकृष्ण हे जागृत जाणीवेचे किंवा सर्वोच्च सत्याचे प्रतीक आहेत, जे कर्णाला वारंवार सत्याची जाणीव करून देत होते. तर दुसरीकडे दुर्योधन हा त्या अहंकाराचे प्रतीक आहे, जो आपल्याला असुरक्षिततेत खोटा आधार देतो. आणि आपण अनेकदा त्या अहंकाराशी एकनिष्ठ राहतो. हो, आपली शोकांतिका ही असते की जेव्हा आपण कमकुवत होतो, तेव्हा त्या अहंकारानेच आपल्याला आधार दिलेला असतो.
कर्णाला दुर्योधनाच्या रूपातील तो खोटा आधार सोडता आला नाही. म्हणजे कर्णाची खरी शोकांतिका त्याचा मृत्यू नव्हता, तर त्याला मिळालेले दैवी स्वरूप न ओळखता आयुष्यभर तो एका खोट्या ओळखीमागे धावत राहिला, ही होती. जेव्हा श्रीकृष्णांनी त्याला त्याचं सत्य सांगितले तेव्हा तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि इथेच आधुनिक माणसासाठी सर्वात मोठा धडा लपलेला आहे. सत्य स्वीकारायला किंवा आत्मपरीक्षण करायला संकटाची वाट पाहू नका. युद्धाच्या मैदानावर उभे राहण्यापूर्वीच स्वतःच्या अस्तित्वाची आणि भूमिकांची तपासणी करणं गरजेचं आहे. खरंय. जर आपण जगाकडून सतत व्हॅलिडेशन शोधत राहिलो तर आपण नेहमीच इतरांच्या हातातील बाहुले बनून राहू. खरी ताकद तेव्हा येते जेव्हा आपली ओळख आतून निर्माण होते, बाहेरच्या जगाने दिलेल्या प्रमाणपत्रावर नाही. कर्णाचं कौशल्य अफाट होते आणि त्याची निष्ठा महान होती, पण ती एका अत्यंत चुकीच्या जाणीवेवर आधारलेली होती. मग या सर्वांचा अर्थ काय? कर्णाची गोष्ट आपल्याला एक अत्यंत पारदर्शक आरसा दाखवते. आपण महान असू शकतो, अत्यंत कौशल्यवान असू शकतो, आपण खूप प्रामाणिक आणि दातृत्ववानही असू शकतो, पण तरीही आपण पूर्णपणे सुखीच्या मार्गावर असू शकतो. अगदी बरोबर. केवळ आपल्याकडे टॅलेंट आहे किंवा आपण एखाद्याचे उपकार मानतो याचा अर्थ आपले प्रत्येक पाऊल बरोबर आहे असा होत नाही. हां. प्रवास पाहिल्यानंतर एक खूप मूलभूत प्रश्न उभा राहतो. आपला खरा शत्रू नेमका कोण आहे? हा समाज, ही परिस्थिती, की आपल्या आत लपलेली, कधीही बरी न झालेली, नाकारले गेल्याची ती भावना? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे. कर्णाला अनेक वेळा संधी मिळाली होती स्वतःला त्या कटुतेतून बाहेर काढण्याची, पण त्याने भूतकाळातील अन्यायाला आपल्या भविष्यातील निर्णयांचा ताबा घेऊ दिला. तो नक्कीच परिस्थितीचा बळी होता, पण त्याने स्वतःच्या निवडीने स्वतःला त्या बळीच्या मानसिकतेत आयुष्यभर अडकवून ठेवले. आजच्या जगात सर्वांनी यातून हे शिकलं पाहिजे की एखाद्यावर अन्याय झाला असेल तर ती नक्कीच दुर्दैवी गोष्ट आहे. हो, पण तो अन्याय कोणालाही जगात चुकीचे वागण्याचा किंवा इतरांवर अन्याय करण्याचा परवाना देत नाही. आजची ही सखोल चर्चा नक्कीच सर्वांना अंतर्मुख करणारी आणि विचार करायला लावणारी ठरेल. कर्णाचं जीवन आपल्याला शिकवतं की महानता ही केवळ कौशल्यात किंवा दातृत्वात नसते, तर योग्य वेळी योग्य बाजू निवडण्याच्या विवेकबुद्धीत असते. सनातन धर्मातील ही मूल्य आणि हे प्राचीन शहाणपण आधुनिक जगण्यात कसे उपयोगी पडतात हे आपण यापुढेही अशाच सखोल चर्चांमधून एक्सप्लोर करत राहू. नक्कीच. जर या चर्चेतून काही नवीन गवसले असेल, महाभारताकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला असेल, तर हा भाग नक्की लाईक आणि शेअर करावा. आणि हो, सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता एका प्रश्नावर सर्वांनी नक्की विचार करावा आणि खाली कमेंट करून आपले मत सांगावे. प्रश्न असा आहे, कर्णाचा सर्वात मोठा शत्रू नेमका कोण होता? त्याची सतत परीक्षा पाहणारी परिस्थिती की त्याचा स्वतःचा न दुखावला गेलेला अहंकार? यावर विचार नक्की करा. भेटूया पुढच्या सखोल चर्चेत. धन्यवाद.